अशोक खरातने फक्त महिलांचं शोषण केलं नाही तर त्याने पुरुषांना सुद्धा सोडलं नाही। ही धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। खरात महिलांचं फक्त शोषणच करायचं नाही तर तो त्यांचा वापर स्वतःच्या धनप्राप्तीसाठी करायचा। हे ऐकून विचित्र वाटते ना? ज्या व्यक्तीकडे सामान्य माणूस, राजकारणी, बिझनेसमॅन स्वतःच्या धनप्राप्तीसाठी जातात, तोच बाबा सामान्य लोकांना स्वतःच्या धनप्राप्तीसाठी वापर करतो आणि तेही अत्यंत घाणेरड्या आणि विकृत पद्धतीने। तपासात आलेल्या माहितीनुसार खरातने एका महिलेला एका उद्योजकासोबत संबंध ठेवायला लावले। हे ऐकून आधीच धक्का बसतो, पण पुढे जे समोर आलं ते आणखीन भयंकर आहे। त्यानंतर खरातने त्या उद्योजकाला सांगितलं की संबंधित महिला प्रेग्नेंट आहे आणि या प्रकरणाला मिटवण्यासाठी सेटलमेंट म्हणून त्याने त्या उद्योजकांकडून टप्प्याटप्प्याने 20 कोटी रुपये घेतले। आता इथे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती महिला प्रेग्नेंटच नव्हती आणि या संपूर्ण खेळाबद्दल, त्या घाणेरड्या योजनेबद्दल सुद्धा त्या महिलेला कोणतीही माहिती नव्हती। ती फक्त एक मोहरा होती खरातच्या पैशाच्या खेळात। खरात हा किती विकृत माणूस आहे हे आपल्याला दिवसेंदिवस समजतच आहे। महिलांचं शोषण, त्यांचं एक्सप्लॉयटेशन करून त्यांनाच पैशासाठी वापरणं, निरपराध लोकांना ब्लॅकमेल करणं हा एक ऑर्गनाइज्ड क्राइम आहे। अशा लोकांना या समाजात ठेवायला हवं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या एशक्स मराठीला फॉलो करा।